नमस्कार मित्रमैत्रिणींनो. या निकालावर तुमचा तरी विश्वास बसला का? अख्ख्या महाराष्ट्राचा विश्वास बसलेला नाही आहे. पवनराजे निंबाळकर प्रकरणामध्ये पद्मसिंह पाटलांसोबत सर्वच्या सर्व आरोपी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. मग जर सर्व आरोपी यांना निर्दोष मुक्त केलेलं आहे, तर मग पवनराजे आणि त्यांच्यासोबत असलेले सहकारी काझी यांना नेमकं कोणी मारलं? हा प्रश्न आहे की नाही? नाही, त्यांना मारलेलं आहे, त्यांना गोळ्या लागलेल्या आहे, गोळ्या लागून ते गेलेले आहे, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण मग गोळी नेमकी कोणी मारली? तर आजचा कोर्टाचा निकाल असा आहे की सर्वच्या सर्व निर्दोष आहेत. यांना निर्दोष का सोडण्यात आलं? तर त्यांच्या विरोधात पुरेसे पुरावे नाही असं म्हटलं गेलं. आणि जी एक व्यक्ती माफीची साक्षीदार झाली होती, माफीचा साक्षीदारच फितूर असल्याचं न्यायालयाने आज घोषित केलेलं आहे. अर्थात हा खटला पुढेही चालू राहील असं म्हणलं जातंय. पण हे जे काही आहे, हे प्रकरण काय आहे ते आपण समजून घेऊया. तर हे बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्याला माहिती आहे की ओमराजे निंबाळकर हे जे सध्याचे खासदार आहेत, उद्धव ठाकरे यांच्या गटाचे ते खासदार आहेत. आता ते एकनाथ शिंदेंसोबत गेले का नाही गेले हे अजून माहिती नाही आहे, पण ते जाण्याच्या वाटेवर आहे एवढं तरी दिसतंय. तर या ओमराजे यांचे वडील पवनराजे निंबाळकर हे तेव्हाचे काँग्रेसचे नेते होते. त्यांचे चुलत भाऊ असलेले पद्मसिंह पाटील हे त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस, म्हणजे तेव्हाची शरद पवारांचीच होती, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते आणि गृहमंत्री होते. तर ह्या दोघा भावंडांमध्ये त्यावेळेला प्रचंड राजकीय वैर होतं. अर्थात सुरुवातीला ते सोबत होते, नंतर त्यांचं वैर वाढत गेलं आणि ते वैर इतकं व्हिजिबल होतं की 2004ला जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा ते एकमेकांच्या विरोधात उभे होते. आता या निवडणुकीमध्ये काय झालं, तर एकमेकांच्या विरोधात प्रचंड गरळ ओकली गेली आणि नंतर काही दिवसांनी म्हणजेच 3 जून 2006ला पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे सहकारी असलेले काझी हे दोघंजणं गाडीने जात होते आणि त्यांच्या शेजारून एक दुसरी गाडी आली आणि त्या दोघांनाही गोळ्या झाडल्या. आता ही नेमकी गाडी कोणाची होती, हे कोणी केलं गेलं, याच्या चर्चा सुरू झाल्या आणि त्याच्यानंतर जे काही आहे ते सगळं चित्र असं तयार झालं की त्याचे आरोप सगळेच्या सगळे पद्मसिंह पाटील यांच्याकडे गेले. पद्मसिंह पाटील त्यावेळेला गृहमंत्री होते, विचार करा. पण तरीही त्यावेळेला पद्मसिंह पाटलाला, म्हणजे 3 जूनला ही घटना झाली आणि 6 जून 2009ला पद्मसिंह पाटील यांना अटक झाली. अर्थात 3 महिन्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. पण तेव्हापासूनची ही केस सुरू आहे. आज 20 वर्षानंतर त्या केसचा निकाल लागला. आता या केसमध्ये अनेक लोकांना जे आहे ते आरोपी ठरवून त्यांच्यावर केस सुरू होती, खटला सुरू होता. त्याच्यातली एक व्यक्ती ही माफीची साक्षीदार झाली. त्यांचं नाव आहे पारसमल जैन. या पारसमल जैन यांनी हा सगळा कट कसा रचला गेला, 17 महिन्यापासून रेकी कशी केली गेली, 25-25 लाखाचं सुपारी कशी दिली गेली, हे सगळं त्यांनी सांगितलं. त्याच्याशिवाय या माफीचा साक्षीदार असलेल्या पारसमल जैन यांनी माझ्या कशा जीवाला धोका आहे याही गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले की हे सगळं मी करू नये म्हणून पण मला धोका आहे. हे जरी असलं तरी या मधल्या काळामध्ये तुम्ही बघत असाल की पद्मसिंह पाटील जे शरद पवार यांच्यासोबत होते, त्यांच्या मंत्रिमंडळातच मंत्री होते, यांनी जे आहे ते हे आता भाजपमध्ये आहे. त्यांचं पूर्ण जे आहे ते फॅमिली भाजपमध्ये आहे. पद्मसिंह पाटील म्हणजेच आपल्या उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार यांचे भाऊ. आता त्यांची बहीण जी आहे ती वेगळ्या पक्षामध्ये आहे आणि त्यांच्या भावाचा मुलगा ओमराजे निंबाळकर हा शिंदेच्या याच्यामध्ये आहे. हे प्रकरण म्हणजे नेमकं काय झालं आणि कोर्टाने आज काय सांगितलं तर ते पाहूया. तर कोर्टाने असं सांगितलंय की हा जो माफीचा साक्षीदार आहे, या माफीच्या साक्षीदाराबाबतच संदिग्धता आहे. माफीच्या साक्षीदारानं वारंवार साक्ष फिरवली आणि त्याच्यामुळे ती ग्राह्य धरता येणार नाही असं सुद्धा कोर्टाने म्हटलंय आणि न्यायमूर्तींनी त्याला डायरेक्ट फितूर घोषित केलं. आता हे बघा, हे सगळं जरी असलं तरी विषय असा आहे की ज्या अर्थी गोळ्या झाडल्या गेल्या आणि 2 लोक गेले, त्या अर्थी कोणी ना कोणीतरी असेलच ना की ज्यांनी हे केलंय. मग ते कोणी केलं हे जर 20 वर्षानंतर सुद्धा मिळत नसेल आणि इतकी हाय प्रोफाईल केसमध्ये सुद्धा पकडल्या जात नसेल,
शिक्षा होत नसेल, निदान ही व्यक्ती ह्या व्यक्तीने हे केलं असं सांगता येत नसेल सगळे इन्व्हेस्टिगेशन करून, तर लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडेल की नाही? चर्चा आता अशा केल्या जात आहेत की जर हे असं आहे, म्हणजे धाराशिवचेच लोक बोलत आहेत, मी जे म्हणलं ना की मग हे सगळं जर का निर्दोष आहेत तर मग कोणी केलं हे? हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडला पाहिजे. आज अर्थातच पद्मसिंह पाटील हे व्हीलचेअरवरून तिथे आले, ॲम्ब्युलन्समधूनच कोर्टामध्ये हजर झाले. 16 तारखेला त्याची सुनावणी झाली. 20 तारखेला त्याचा निकाल जो आहे तो जारी करण्यात येणार होता. ओमराजे निंबाळकर यांची फॅमिलीसुद्धा आज कोर्टात गेलेली होती. त्याच्यानंतर काय आहे, निकालाचं वाचन करण्यात आलं. वाचन करत असताना न्यायमूर्ती काय म्हटले, ते म्हणाले 2002 पासून पद्मसिंह आणि पवनराजे यांच्यात राजकीय दरी निर्माण झाली, हे त्यांनी मान्य केलं. पवनराजेंनी 2003 मध्ये आपल्या जीवाला धोका असल्याचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिलं होतं. त्यांच्यावर गोळ्या झाडण्याच्या 3 वर्ष आधी 2003लाच पवनराजेंनी सांगितलं होतं जीवाला धोका आहे, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं होतं. तरीही 3 वर्षानंतर त्यांच्यासोबत असं झालं. आम्ही 127 साक्षीदारांच्या साक्षी तपासल्या असं कोर्ट म्हणते. 127 साक्षीदारांच्या. एक आरोपी पारसमल जैन माफीचा साक्षीदार झाला. खटल्याची भिस्त माफीच्या साक्षीदाराच्या साक्षीवर अवलंबून आहे असं न्यायमूर्ती म्हणाले. साक्षी पुराव्यांमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर आणि धाराशिव येथील काही जणांचा समावेश आहे. जैन यांना 15 दिवस मारहाण करून जाब घेतला असं कोर्टाने म्हटलं आणि म्हणून मग त्यांनी दिलेला जो जाब आहे तो खरा असेलच कशावरून असंही म्हणलं गेलं. त्याची औषधं बंद केली हे अयोग्य आहे. 8 सप्टेंबरला या पारसमल जैनला ताब्यात घेतलं होतं, पण त्याची अटक जी आहे ती गुन्हे शाखेने जैन यांना 25 सप्टेंबरला अटक केलं असं नोंद केलेली आहे आणि म्हणून याच्यामध्ये तफावत आहे. मग हे सत्य कशावरून असेल असं न्यायालयाने सांगितलं आणि या प्रकरणाचा तपास आणि पाया ठिसूळ आहे असं म्हटलं. आता समजा आपण म्हणूया की पाया समजा ठिसूळ आहे किंवा हे सगळे लोक नाही आहे, पण इतक्या वर्षामध्ये असे तर काही लोक पकडायला पाहिजे होते ना की बाबा नाही, यांच्यावर अजूनही जो आहे तो आरोप सिद्ध होऊ शकतो अजून पुरावे मिळाले तर. हे आहे की नाही? कारण की ज्यावेळेला पद्मसिंह पाटीलांना अटक केली त्यावेळेला त्यांचं एकच वाक्य आलं होतं, जे की ते असं म्हणाले की पवनराजे निंबाळकर हे माझे नातेवाईक आहे, मी त्यांना कशाला मारू. हे एक त्यांचं वाक्य होतं. आता या वाक्यावरून तसा काही फार अर्थ लागतो का? आणि आपल्याला माहिती आहे की एखादी व्यक्ती ठामपणे म्हणते ना माझा काही संबंध नाही, असेल आमच्यामध्ये वैर, समजा भांडणही झालं असेल, पण हे काय विषय, असं काहीच होऊ शकत नाही. माफीच्या साक्षीदारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलेलं आहे. माफीचा साक्षीदार हा भरोशाचा नसेल तर पुढे याची गरज नाही असं कोर्ट म्हणलंय. विश्वास ठेवण्याजोगा आहे का याच्यासाठी तपास लागतो, पुरावा बघावा लागतो, ॲनालिसिस करावं लागतं. माफीच्या साक्षीदाराने दिलेले पुरावे होते, त्याचा तपास झाला, इतरांनी दिलेल्या माहितीनुसार क्रॉस व्हेरीफाय केलं आणि या सगळ्या गोष्टी पाहता हे सगळं जे आहे ते माफीच्या साक्षीदारावर हे ठेवता येत नाही असं म्हणलंय. पुढे हेही म्हटलंय की सरकारी पक्ष आणि माफीच्या साक्षीदाराचा अर्ज CBIकडे दिलाय, मात्र ते पत्र कोणी आणून दिलं हे कोणीच सांगितलं नाही. हे प्रकरण सहजतेने घेतलं गेलेलं आहे. SP सांगितलं की मी फक्त शेरा दिला आणि त्यांनी ते पत्र फक्त हेडक्वार्टरला पाठवलं. ते पत्र ऑफिसला गेलं. मूळ पत्र आलं कुठून? पत्रातील हस्ताक्षर सही योग्य आहे, मात्र पत्रातील मजकूर पूरक नाही असं सुद्धा म्हणलं गेलेलं आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यानंतर आता जो निकाल लागलाय, खरं तर आता ह्या सगळ्या गोष्टी कोर्टामध्ये प्रोसिडिंग्समध्ये ह्या झालेल्या आहेत. ह्या सगळ्या बघून म्हणजे एक सामान्य जनता म्हणून काय वाटतं तुम्हाला? म्हणजे माझा उद्देश काय झालं हे फॅक्ट सांगणे हा नाही आहे, त्याच्या पलीकडे काय आहे, याच्यातनं काय गर्भित अर्थ होतोय, प्रसारित होतोय, याच्यातनं आपण जनता म्हणून काय समजून घ्यायला पाहिजे. आणि ओमराजे निंबाळकरांना वाटलं होतं की आज खटल्याचा निकाल लागेल, त्यांच्या बाजूने लागेल, म्हणजे न्याय मिळेल. आणि जर हा निकाल लागला असता तर मे बी समजा ते तिकडे गेले असते. पण जर हे असं असेल की बाबा मी इकडे जातो तर माझा निकाल असा लावा, मी तिकडे जातो नाही तर मग निकाल असा लावा, असं जर एवढ्या मोठ्या केसमध्ये होत असेल, केवढं अवघड आहे. अरे निकाल कोर्टाने तर तोच लावायला पाहिजे ना की जो लावायला पाहिजे. आता हे बघा, ही सगळी जी काही आरोपींची फौज आहे ही भाजपमध्ये
तुम्हाला माहिती आहे की ते सगळेजण तिकडे गेलेले आहे. आता भाजपमध्ये लोक का जातात हेही आपल्याला माहिती आहे. पण तरीही अर्थात ती गोष्ट आता पुढे जाणार आहे. आपल्या मुख्यमंत्र्यांचं एकनाथ शिंदे यांचं स्टेटमेंट आलेलं आहे आणि ते असं म्हणाले की हे CBIकडे जाणार आहे पुढे. आणि मी म्हणते की हे बघा, उशिरा का होईना आता थोड्याशा काय गोष्टी अनेक अफेक्ट झालेल्या आहेत, पण सत्य बाहेर येईल आणि सत्य एक ना एक दिवस खरंच बाहेर येईल. पण ते जेव्हा बाहेर येईल तेव्हा सगळ्यांचे डोळे उघडतील. ते उशिरा येईल, लवकर येईल सांगता येत नाही, पण सत्य हे लपून राहत नाही. 2000 वर्षापूर्वीचे सुद्धा आपण अजूनही हडप्पा आणि मोहेंजोदडोचे सगळे ते अवशेष बघतो आणि त्याच्यावरनं आपण काही सत्य शोधून पाहतो. त्यामुळे सत्य हे लपून राहत नाही, असं स्वच्छ सोन्यासारखं वरती येतं ते आणि ते येणार आहे. आज आपण म्हणूया की जे काय असेल ते झालेलं असेल, पण तरीही कारण की महाराष्ट्रातल्या एका महत्त्वाच्या व्यक्तीला मारण्यात आलं, अशा प्रकारे रस्त्यावर हे करण्यात आलेलं आहे त्यावेळेला. आणि तरीही जर का त्याचा निकाल असा लागत असेल तर लोकांना प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. आणि खरंच प्रश्न हाच पडला पाहिजे की मग नेमकं कोण होतं ते ज्यांनी गोळ्या घातल्या? 2 जीव नाहक गेले, 2 फॅमिली आयुष्यभरासाठी अफेक्ट झाल्या. ओमराजे निंबाळकर कायम सांगतात की ते किती ऑब्व्हियसली त्यांना सगळ्या या त्रासातून सहन करावं लागलं. पण अर्थात आता ते तिकडे जाण्याच्या चर्चा होत्या, त्याच्यामुळे 2 दिवस त्यांना सगळीकडून लोकांनी बोल लावले. आणि अर्थात हे बघा, ओमराजे निंबाळकर हे लोकप्रतिनिधी आहेत. आता काही राजेशाही सुरू नाही आहे की राजांना काही बोलता येत नाही. लोकांनी मतदान केलेलं आहे, लोकांनी विश्वास ठेवला आहे, लोकांनी त्यांच्या शब्दावर, भावनेवर वाहवत जाऊन विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला त्यांनी पात्र असणं हेच अपेक्षित आहे. लोकशाहीमध्ये शेवटचा शब्द हा नेत्याचा नसतो, लोकशाहीमध्ये शेवटचा शब्द हा जनतेचा असतो. कारण जनतेने तुम्हाला तिथे बसवलेलं आहे. त्यामुळे जनतेच्या मनात काय आहे हे ओमराजेंनी लक्षात घ्यावं. ते म्हणाले की मी माझ्या मतदारसंघात जाणार आहे, चर्चा करणार आहे. त्यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांच्या मतदारांनी त्यांना हेच सांगावं की कृपया एकदा गद्दारीचा डाग लागला परत कधीच जात नाही. राजीनामा द्या, परत एकदा दुसऱ्या चिन्हावरून निवडणूक लढा, चालेल. पण हे असं करू नका की ह्या चिन्हावर हे लढलो. कारण की तुम्हाला तिकडे का घेतलं जातंय याचं कारण तुम्ही सांगत असलात की गावातली DP निधी मिळत नाही, हे सगळं जरी तुम्ही सांगत असलात तरी खरी कारणं आहे या देशाच्या संविधानाला यांना जे आहे ते दुसरीकडे चुकीच्या दिशेने वळवायचं आहे. त्याच्यासाठी त्यांना खासदारांची संख्या खूप जास्त लागत आहे. या सगळ्या गोष्टीला तुम्हाला या देशाच्या बर्बादीचे साक्षीदार व्हायचं आहे का, सह्या करणारे व्हायचं आहे का, हाही प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं पवनराजे इतके समजदार आहेत की ते या सगळ्या गोष्टी समजून घेतील. याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सांगा. तुम्ही धाराशिवचे असाल, तुम्ही आजूबाजूचे असाल, तुम्ही त्यावेळेला काय किस्से ऐकले? आमचं तर आम्ही लहान होतो त्यावेळेला शाळेत होतो, आम्हाला माहिती नाही की नेमकं काय बोललं जात होतं. पण त्यावेळेला काय बोललं जात होतं, लोक काय बोलत होते धाराशिवला, त्यांच्या आजूबाजूला, त्यांच्या घराच्या आजूबाजूचे त्यांचे नातेवाईक काय बोलत होते, कमेंटमध्ये सांगा, कळू द्या मला आणि जनतेला सुद्धा कळू द्या. त्याच्यामुळे मला पुढचे व्हिडिओ बनवायला सुद्धा मदत होईल. थांबते. धन्यवाद.